संतोष देशमुख सरपंच. असं सगळ्या गावाचं सगळं केलं, चांगलं केलं, न्याय निवडला, सगळं केलं. त्या दिवशी बी थोडेफार काय भांडणं झाले असते, तो नको म्हणला असेल, करू नका, मारू नका. त्या माणसाला हे का आवडलं नाही? आवडलंच नाही ना, म्हणून त्यांना हे केलं. ह्यात सगळे कोण असतील तर दोषी, माझ्या लेकराला मारणारे ह्यात सगळे पोलीसच असतील, कोण असतील फौजदार असतील, कोण जमादार असतील, काय असतील. फक्त ह्यांच्यावर पूर्ण दोष का? नंतर माझे लेकर गेल्यावर, धनंजय देशमुख गेल्यावर, तर ह्यांना दिशा तर दाखवाव, काही तर झालं असतं, थोडंफार तर काय हातपाय मोडून तर माझं लेकरू सापडलं असतं. हातपाय तर मोडून आज तुमचा भाऊ तुम्हाला बघायला भेटत होता ना. ह्यांना काहीच भेटू दिलं नाही, ह्यांना काहीच कळू दिलं नाही. का बरं? ह्यांना का माझं कसं लेकरू आहे तसे हे ह्यांना मारे कर्यांना काही लेकरं नसतील का, बायका नसत्याल का, ह्यांना कोण नसल, ह्यांना आई नसतील का, त्यांना वडील नसतील का, ह्यांना का केलं एवढं? ह्यांना काय करायचं? ह्यांना काहीतरी करायचं, आमच्या गाववाल्याला सांगायचं, आमचे गाववाले सगळे बोलवायचे, काहीतरी ठरवायचं. का असं एकट्या माणसाला नेऊन असं करायचं का? मला करताना पण काय वाटलं असल, मला काय वाटत असल, मी त्याची आई असल, मला काय वाटलं. मी स्वयंपाक करून ठेवला माझ्या लेकराला सोमवार सोडाय, 5च रिंग वाजल्या माझ्या, नंतर माझा फोनच बंद झाला, नंतर केला तर स्विच ऑफच झाला. धनु, दादाचा फोनच लागत नाही रे. मला मी दादालाच बघतो ग. लई माझं लेकरू गुन्हे होतो. गुन्हे म्हणजे कुणाला कुणी गुन्हेच म्हणत, बिगर गुन्हे कोणच म्हणत नाही. मी काय करू आता? मी कुठं माझं लेकरू शोधू? काय करू? काय आरोपी असते, कुठून असते, बुडता असन, शेंडा असन, काय असन, पूर्ण आरोपी करा. नाहीतर पुन्हा नंतर आम्ही जगायचंय कसं? कुणीच तरी गाववाल्यांना जगणार कसं? मी तुम्हाला पूर्ण करा. माझ्या मुलाला परत आणू शकत नाही, पण मी तुमच्या नातवांना न्याय तर पाहिजे. मी तुम्हाला न्याय देईन, मी तुमच्यासाठी लढेन. न्यायच मला लवकर पाहिजे. जशाच्या तसे मला ते लोक माझ्या लेकराला केलं तसं बघायलाच भेटले पाहिजे, आणि पूर्ण मला संरक्षण दिलं पाहिजे. आज माझी सून, माझं लेकरू, मी काय करू? मी आता माझे गाववाले खूप चांगले आहेत, पण किती वेळ ती त्यांच्या कामाला थोड्या वेळ जाते. मी काय करीन? फक्त फोन करीन. माझा फोन असल्यानंतर ती कुठून येतील, कसे येतील? एक गाडनी काय गावाला भीतीच आहे, गावालाच भीती आहे. पाटील सरांचा पसारा उचलू लागला, तो घरी पाण्याचा ग्लास पाटील. तर त्यांनी अगोदर धनंजय देशमुख बरोबर चांगली मैत्री होती. त्यांनी इथं रूम करून राहण्यासाठी आले, त्यावेळेस धनंजय देशमुख यांनी त्यांच्या मिसेस मी दोघांनी म्हणजे त्यांचा पसारा लावण्यापासून सगळं म्हणजे केलं, आणि चांगली ओळख ठेवले. काय करायचं त्या बिचारी आई लहानपणी वारली म्हणून आम्ही तिला केलं. आपली आई आहे, वडील वारले 7च महिने झालं, आणि आता हे सगळे आहेत तुम्ही आमच्या पाठीचे, तुम्ही आहे. सगळं गाव पण माझं, सगळे गावकरी माझेच आहेत. मला एक पण माणूस विसरू शकत नाही. आम्हाला काय उत्तर देणार बाप्पा आपण? निरुत्तर होतो म्हणून तो परेशान. काय हो, गुन्हा तर काय केलं? सरपंच होता अगोदर, ह्या होत्या 2 टर्म. अच्छा, आधी तुम्ही आई होत्या. अच्छा, अरे काय घर तर बघा ना, मामाचं घर येतं. कशाची मला सुद्धा काही किंमत वाटत नव्हती, फक्त मला लेकर पाहिजे होते. काय नव्हतं पाहिजे. आईचं दुःख याच्यापेक्षा काय अजून? लेकराशिवाय महत्व कशाला आहे? कशालाच नाही. तिला वाटतं आता संरक्षण धनूला तर पाहिजे, त्याची जिम्मेदारी वाढली. खरं तर संरक्षण धनूला पण पाहिजे. धनू इकडे तिकडे गेला तर मग आम्ही घरी असलो तर आम्ही तरी काय करावं लागलं? नाही दादा, बिलकुल धनू खूप खसलाय तो.
ते एकटेच आहेत आता. राम लक्ष्मण हे दोघं भाऊ आणि तुम्ही तीन भावंड. राम लक्ष्मण होते, आता माझा राम गेला, लक्ष्मण एकटा करून तरी काय खूप आजार केले ताई, खूप अवघड झालं. आणि आपली शेती किती आपली ते असं ते कोरडवाहू कोण करतं? बटेन दिलेले वनजात. या उत्पन्नात साधारण तसं खूप शांत होतं काहीच विषय नाही. 15 वर्ष म्हणजे शेती करून 15 वर्ष झालं सरपंच आहे. खोट नाही माझ्या भावामध्ये. नाही खोटचा विषयच नाही हो. काय तुम्ही मनात ते तपास अधिकारी म्हणले की एकही माणसाने वाईट बोललं नाही त्यांच्याबद्दल. करायला पाहिजे होतं, हा, एकदम करायला ना पाहिजे. आणि पाणी आणा पाणी ताई. खूप वेगळं. मला तो म्हणायचं ताई आई बी म्हणलं की म्हणायचं आई जाऊ दे आपण असं करू. तिचे कोण मित्र असेल तर बघा नाही जा बेटा जा त्याला जाऊ द्यायचं म्हणूनच मला वाटतं लवकर न्याय त्या मित्रांबरोबर राहू दे. शिकतील आणि परिणाम त्यांच्या होणे माझा तर जीव काहीच कळना, मला काय करावं मी ती. ऐका ना मध्ये पण दिसली ताईंना नको नको बॉक्स मध्ये पाणी आहे. नाही ते काकूंसाठीच म्हणलं. हो ना. नाही ताईंना पण पाणी. मला ताई मरता वाचवलं, पूर्ण माझं रक्त कमी झालं. कधी म्हणजे एक वर्षाखाली. आता पण तशीच परिस्थिती, म्हणजे तो वेगळाच होता तो. कुठल्या बी गोष्टीला तोंड दिलं असतं. मग ते त्यांनी पैसे माझी मला त्यांनी मरता वाचवलं. नाही बस म्हणजे तो एक खूप आधार होता 2 शब्दाचा. त्याची कीर्ती खूप महान होती, लहान होता, जेवण तर एवढंच होतं त्याचं, खूप नाजूक होतं. कोणी झोपत नाही, खूप अवघड होणार आहे. म्हणजे त्यांचा मुलगा घराच्या बाहेर जातो तेव्हा त्यांना भीती वाटते. आता धडपड येत नाही ना, मग झोपत नाही. बोलतोय तिचे कौतुक केलं पाहिजे. कोणती आहे ना तिचे एक एक वाक्य ऐकायसारखे असते. आणि त्यांनी जो बॉडीगार्ड म्हणून दिला ना, चाचाला पण आणि जो आय विटनेस होता त्याला पण, तो राज्यबाहेर नाही, म्हणजे राज्यात पर्यंत जिल्ह्याच्या हा जिल्ह्याचा आणि जर मोर्चा आता बाहेर निघाले तर मला सुद्धा सुधरणा हो, काय बोलू. म्हणजे गावकरीच फक्त असतात, गावातल्या पोलीस नाही. ते